आई, माझ्या बायकोची सेवा कर, नाहीतर या घरातून बाहेर निघ. मुलाचे हे शब्द ऐकून आईने रडण्याऐवजी बॅग भरली आणि असा निर्णय घेतला की मुलाला रस्त्यावर यायची वेळ आली. मी सुमतीबाई, वय वर्ष 62, एका शाळेतून निवृत्त झालेली शिक्षिका. नवऱ्याच्या निधनानंतर मी माझा एकुलता एक मुलगा विक्रम याला स्वतःच्या पेन्शनच्या आणि कष्टाच्या पैशावर इंजिनियर बनवलं आणि विक्रमचे लग्न नेहासोबत झालं. पुण्यात त्यांनी एक चांगला 2 BHK फ्लॅट घेतला होता आणि या फ्लॅटच्या डाऊन पेमेंटसाठी मी माझ्या रिटायरमेंटमधले 15 लाख रुपये दिले होते आणि दर महिन्यात माझ्या 40,000 रुपये पेन्शनमधून 25,000 रुपये घराचा EMI भरण्यासाठी मी देत होते आणि उरलेल्या पैशातून घरखर्च चालवत होता. विक्रम आणि नेहाचा पगार चांगला होता, पण त्यांचं सर्व पैसे हे महागडे कपडे, त्यानंतर पार्ट्या, ब्रँडेड लाईफस्टाईल यावर उडायचे आणि घरात मी एक आई, कमी आणि बिनपगारी मोलकरीण जास्त अशी होती. नेहा तरी खूप आळशी होती. तशी तर नेहा खूप आळशी होती. घरातली सर्व कामे, स्वयंपाक, भांडी मलाच करावी लागायची. एक दिवस मला खूप ताप आला होता. मी सकाळी उठून नाश्ता बनवू शकले नाही. नेहा 10 वाजता उठून बाहेर आली आणि नाश्ता न बनवलेला बघून तिने विक्रमसमोर आदळआपट सुरू केली. विक्रम रागात माझ्या रूममध्ये आला. मी तापाने फणफणले होते, पण त्याला माझी काहीच काळजी वाटली नाही. तो अत्यंत तुच्छतेने माझ्यावर ओरडला, आई, तू दिवसभर घरात फुकट बसून असतेस. तुला एक साधा नाश्ताही बनवता येत नाही का? नेहा ऑफिसला जाते, ती थकून येते. आजपासून घरातली सगळी कामं तूच करायचीच. आई, माझ्या बायकोची सेवा कर, नाहीतर आजच्या आज तुझी बॅग भर आणि या घरातून बाहेर निघ. माझ्या काळजाचे तुकडे झाले. ज्या मुलासाठी मी माझं संपूर्ण आयुष्य घालवलं होतं, मी माझं आयुष्य पणाला लावलं, तोच मुलगा आज बायकोच्या आळशीपणासाठी मला घराबाहेर काढण्याची धमकी देत होता. माझा तो ऐतिहासिक निर्णय आणि स्वाभिमानाचा प्रवास. मी त्याच्या बोलण्यावर एकही शब्द बोलले नाही. माझ्या डोळ्यात पाणी नव्हतं, तर ओठांवर एक हलकेसं हसू आलं, कारण मला आता वास्तवाची चांगलीच जाणीव झाली होती. मी अगदी शांतपणे उठले आणि माझी एक छोटी बॅग ती भरली आणि घराबाहेर पडले. जाताना मी विक्रमला फक्त एवढंच म्हणाले, तुझी प्रायव्हसी आणि तुझा संसार तुलाच लकलाभ, असं मी बोलले आणि घराबाहेर पडले. विक्रम आणि नेहाला वाटलं की ही म्हातारी कुठे जाणार. 2 दिवसात रडत रडत पुन्हा परत घरी येईल, अगदी निमूटपणे कामे करेल. पण त्यांना माहीत नव्हतं की माझ्या त्या हसण्यामागे त्यांच्या विश्वासघाताची एक खूप मोठी किंमत त्यांना लपवलेली होती. मी पुण्याहून थेट माझ्या घरी म्हणजेच साताऱ्याला माझ्या जुन्या कौलारू घरात आले आणि दुसऱ्याच दिवशी मी थेट बँक गाठली. मी विक्रमच्या ज्या जॉईन अकाउंटची माझी 40,000ची पेन्शन जमा होत होती ते अकाउंट अगदी तातडीने ब्लॉक करून घेतलं आणि पेन्शन माझ्या वैयक्तिक खात्यात कळवली. तसेच घराच्या EMIसाठी जो काही माझा जात होतं तो देखील मी बंद करून टाकला. तोही कायमचा रद्द करून टाकला. इकडे पुण्यात पुढचा महिना उजाडला आणि विक्रम आणि नेहा अगदी मजेत होते. पण 1 तारीख जशी आली आणि विक्रमच्या मोबाईलवर बँकेचा मेसेज आला, तुमचा 25,000चा EMI बाउन्स झाला आहे. आणि विक्रमला तर घामच फुटला. त्याने बँक खातं चेक केलं तर त्यात 1 रुपयाही नव्हता. आईची पेन्शन जमा झालीच नव्हती. घरातील किराणा संपला होता. मोलकरणीचे 5,000साठीचा तगादा तिने लावला होता. विक्रम आणि नेहाचे स्वतःचे पैसे आधीच त्यांच्या क्रेडिट कार्डच्या बिलामध्ये संपले होते. पुढचे 3 महिने त्यांचे अक्षरशः हप्ते भरण्यात हाल झाले. घराचा हप्ता न भरल्यानं बँकेची नोटीस आली. घरात काम करण्यात कोणीही नसल्यानं नेहा आणि विक्रमची रोज भयंकर भांडणं, कटकटी, वादविवाद होऊ लागले. ज्या आईच्या कष्टाच्या आणि पेन्शनच्या पैशावर
त्यांच्या श्रीमंतीचा त्यांनी माज आणि उड्या मारत होते. तो माज आता पूर्णपणे रस्त्यावर आला होता. 6 महिन्यानंतर एक दिवस विक्रम साताऱ्याला माझ्या जुन्या घरी आला. तो ढसाढसा रडत माझ्या पायावरच पडला. आई, मला माफ कर. आम्ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालोय. घराची जप्तीची नोटीस आली आहे आणि नेहा मला सोडून माहेरी निघून गेली. आई, तू परत चल. माझी खूप मोठी चूक झाली. मी अत्यंत शांतपणे पाय मागे घेतलाय आणि म्हणाले, कोणते आई विक्रम? तू तुझ्या घरात एका बिनपगारी मोलकरणीला ठेवलं होतंस ना? ज्या आईला तू बायकोची सेवा न केल्याबद्दल घरातून हाकलून दिलंस, ती आई त्या दिवशीच मेली. मी आता इथे माझ्या गावात परिवारातील गरीब मुलांना मोफत शिकवण्यात येत आहे. त्या शिकवण्या घेते आणि माझ्या पेन्शनच्या पैशावर अत्यंत सुखात आणि राणीसारखी जगत आहे. मला आता तुझ्या त्या सिमेंटच्या जंगलात यायची अजिबात इच्छा नाही आणि गरज देखील नाही. आणि हो, आता स्वतःच्या हिमतीवर तुझे तू हप्ते भर आणि तुझा संसार वाचव. मी दरवाजा लावून घेतला. विक्रम बाहेर रस्त्यावर शून्यात अगदी नजर लावून उभा होता. स्वतःच्या जन्मदात्या आईला मोलकरीण समजण्याची आणि तिच्या पैशावर माज करण्याची त्याला आता आयुष्यातील सर्वात मोठी किंमत मोजावी लागली होती. आई वडिलांना अडगळ समजून घरातून बाहेर काढणाऱ्या त्या मुलाचा आईने एका पैशाची मदत न घेता कसा माज उतरवला, ही अंगावर काटा आणणारी कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला विक्रमच्या आईने घेतलेला निर्णय कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.